नमस्कार, मी परमदा जाधव. महाराष्ट्रातील हजारो टी-ए-टी परीक्षेसाठी किंवा परीक्षार्थीसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र टी-ए-टी परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आता बिहार कनेक्शन, आग्रा प्रिंटिंग प्रेस आणि महाराष्ट्रातील लातूर, वाशिम व जालना या 3 परीक्षा केंद्राची नावे तपासात समोर आलेली आहे. नेमकं हे जे रॅकेट आहे ते रॅकेट कसं काम होतं, तर बिहारचा कथित मास्टरमाइंड कोण आहे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ कसा झाला, आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशील जाणून घेणार आहोत. तर टी-ए-टी परीक्षा होण्यापूर्वी सोशल मीडियावर आणि काही गटांमध्ये प्रश्नपत्रिका फिरत असल्याची माहिती तपास यंत्रणांनी मिळवलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आणि अनेक ठिकाणी छापे टाकले. सरकारने परीक्षाही पुढे ढकलली. तपासात बिहारमधील बिजेंद्र गुप्ता याचे नाव समोर आलेले आहे. तपास यंत्रणेच्या मते तो या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असू शकतो. त्याचा शोध सुरू असून अनेक राज्यांमध्ये तपास सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो न्यायालयात दोषी ठरलेला नाही आणि त्यामुळे त्याला सध्या कथित मास्टरमाइंड तसेच संबोधले जात आहे. तपासात असे समोर आलेले आहे की प्रश्न उत्तर प्रदेशातील आग्रा येथील खाजगी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या होत्या. ह्या प्रश्नपत्रिका आता तपास यंत्रणा शोध घेत आहेत की पेपर प्रिंटिंग दरम्यान लीक झाला का. जो पेपर आहे तो प्रिंटिंग दरम्यान लीक कसा काय झाला, की वाहतुकी दरम्यान कोणीतरी त्याची प्रत काढली का, त्याचा तपास सुरू आहे. आणि तपासात जप्त झालेल्या प्रश्नपत्रिकावरील कोड लातूर, वाशिम, जालना या परीक्षा केंद्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामुळे या केंद्राशी पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेमधून गळती झाली का याचा तपास सुरू आहे. याचा अर्थ असा की केंद्रातील पेपर लीक केला असा निष्कर्ष अद्याप निघालेला नाही. तपासादरम्यान मात्र संशयिताकडून मोबाईल फोन, प्रश्नपत्रिका, त्याची जी प्रत आहे ती किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहे. अनेक आरोपींना अटक झाली असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. अनेकांनी प्रवास आणि राहण्याचा खर्च केलेला होता. मानसिक तणाव किंवा ताणही वाढला आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण हे तयार झालेले आहे. आणि म्हणून राज्य सरकारने विशेष तपास पथक SIT स्थापन केलेले आहे आणि सायबर तपास, आंतरराष्ट्रीय तपास यांना आदेश दिलेला आहे. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे. आता सर्वोच्च लक्ष असे आहे की मुख्य आरोपीच्या अटकेकडे पेपर नेमका कुठून लीक झाला आणि तिसरं म्हणजे परीक्षा पुन्हा कधी होणार, या प्रश्नाची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच मिळेल. तर मित्रांनो, हे प्रकरण अजून तपासाधीन आहे. आग्रा प्रिंटिंग प्रेस, बिहार कनेक्शन आणि लातूर, वाशिम, जालना या 3 केंद्राचा जो तपास आहे त्या तपासात उल्लेख आहे. मात्र पेपर नेमका कुठे आणि कोणी लीक केलेला आहे याचा अंतिम निष्कर्ष अद्याप लागलेला नाही.
तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल. तुमचे मत काय आहे किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. किंवा हा चॅनल किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.